नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिका यांच्याकडून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी करार तत्वावर जी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते. या भरतीसाठीची जी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी जी आहे ती अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे कोल्हापूर महानगरपालिकातर्फे. याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे उमेदवार पात्र आणि अपात्र आहेत याबद्दलची माहिती, विस्तारित माहिती PDF ची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही डाउनलोड करून डिटेलमध्ये चेक करू शकता. याबद्दलची विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर इथे पाहू शकता जे अधिकृत परिपत्रक नोटीस जारी करण्यात आलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी यानुसार आरोग्य विभाग पद भरती 2024 साठीची नोटीस आहे. यानुसार कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ANM रिक्त पदे भरती करता सक्षम उमेदवारांना आकर्षित करणे कामी 19 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर प्राप्त झालेल्या अर्जातील माननीय शासन मार्गदर्शक सूचनेनुसार उमेदवाराने सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे छाननी करून अंतिम पात्र आणि अपात्र यादी 1 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करून हरकती मागवण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्राप्त हरकतींचे अर्जांची छाननी करून ANM या पदाची अंतिम पात्र आणि अपात्र यादी जी आहे तयार करण्यात आलेली आहे. तसेच शासन निर्देशाप्रमाणे सोबत जोडलेले गुणांकन पद्धतीनुसार निवड आणि प्रतीक्षा यादी तयार करण्याचे काम जे आहे ते चालू आहे आणि ती प्रतीक्षा यादी आणि निवड यादी तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लवकरच अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल कोल्हापूर महानगरपालिकेच्या. तर इथे पाहू शकता याच्यामध्ये जी यादी आहे अंतिम पात्र यादी कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान ANM या पदासाठीची जी अंतिम पात्र यादी आहे ती अशा पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे. पाहू शकता याच्यामध्ये उमेदवाराचं नाव आहे, संवर्ग आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता आहे, मार्क पर्सेंटेज आहे, अधिकतम शैक्षणिक अर्हता, मार्क पर्सेंटेज आणि पात्र आणि अपात्र शेरा जो आहे तो देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने यांची जी पूर्ण यादी आहे ती देण्यात आलेली आहे. अधिकृत याच्यामध्ये PDF ची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचबरोबर या PDF मध्ये देण्यात आलेली आहे, त्याची केली जाऊ शकते. त्याचबरोबर अपात्र उमेदवार जे आहेत त्यांची सुद्धा नाव देण्यात आलेली आहेत ANM या पदासाठीची. ते पाहू शकतो ANM 1, ANM 2, ANM 3. त्याचबरोबर जी अपात्र उमेदवार आहेत त्याच्यानंतर मार्क्स जे आहेत त्यांचे, त्याचबरोबर अपात्रता शेरा, त्याच्यानंतर का अपात्र आहे याच्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. ANM नूतनीकरण नाही आहे, नूतनीकरण नसल्यामुळे त्याच्यानंतर जाहिरातीत नमूद केल्यानुसार जात प्रवर्ग नाही आहे. त्याच्यानंतर जी पात्र ठरण्याचं जे कारण आहे ते कारणसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे, चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने ही जी भरती होती कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जी ANM पदासाठीचे जे अर्ज मागवण्यात आलेले होते त्या अर्जाची जी अंतिम जी गुणांकन यादी आहे म्हणजे अंतिम जी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता फायनल सिलेक्शन लिस्ट म्हणजेच निवड यादी आणि वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर केली जाईल. ते जाहीर झालेल्या तुम्हाला जी अपडेट आमच्या टेलिग्राम चॅनलद्वारे दिली जाईल. त्यासाठी भरती अपडेट्स आणि स्टडी मटेरियलसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या WhatsApp चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.